खेळाडू या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवून पटकावणार आहेत त्यांच्याकरिता जे आकर्षक पारितोषिक आहे त्या म्हणजेच या ठिकाणी दुचाकी बाईक आहेत आणि ज्या कंपनीच्या माध्यमातून ज्या बाईक आपण सर्वांना परिचित झाले आहेत त्या म्हणजेच यामा आणि याच यामा कंपनीचे यामा परिवाराचे या ठिकाणी कुलदीप सर, कमलाकर सर, नितीन सर, प्रिन्सिपाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत। अर्थात दमदार आमदार सन्मान्य महेंद्र दळवी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ही भव्य दिव्य प्रीमियर लीग आणि या भव्य दिव्य प्रीमियर लीग मध्ये भरघोस पारितोषिकांचं या ठिकाणी निश्चितच जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते पारितोषिक पटकावण्यासाठी 32 संघ या मैदानामध्ये उतरले आहेत। दिवस रात्र या दोन्ही सत्रांमध्ये या ठिकाणी तब्बल 6 दिवस हे रणांगण हे मैदान गाजणार आहे आणि या मैदानामध्ये 32 संघातील हे सर्व खेळाडू, संघनायक, संघमालक, संघ व्यवस्थापक प्रत्येक जण आपापल्या परीने हे मैदान गाजवण्यासाठी, मैदान जिंकण्यासाठी आणि पर्व दुसऱ्यामधील ही आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे। आणि या ठिकाणी आजच्या या दुसऱ्या दिनानिमित्तानं या सर्व खेळाडूंना माफ करा तिसऱ्या दिनानिमित्तानं सर्व खेळाडूंना सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी यामा परिवाराचे सन्माननीय मॅनेजर आदरणीय कुलदीप सर, कमलाकर सर, नितीन सर आणि प्रिन्सिपाल सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून एमडी फाउंडेशनच्या माध्यमातून यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो अजित म्हात्रे सर यांना की अजित म्हात्रे सर आपल्या शुभ हस्ते आपण कुलदीप सर, कमलाकर सर, नितीन सर आणि प्रिन्सिपाल सर यांचं यथोचित स्वागत या निमित्ताने करावं अशी मी विनंती करतो। आणि यामा परिवाराचे सन्माननीय कुलदीप सर, कमलाकर सर, नितीन सर आणि प्रिन्सिपाल सर यांना विनंती करतो की आपण वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे स्वागत स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। एक दमदार सोहळा अर्थात अलिबाग, मुरुड आणि रोहा मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि जे दुसऱ्यांदा आमदार म्हणून सर्व जनतेने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि ती संधी निश्चितच सुवर्ण अक्षराने नोंदवावी अशा पद्धतीने त्यांची विकासाचं कार्य सुरू आहे असे सन्मान्य आमदार महोदय आदरणीय महेंद्र दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या स्पर्धेमध्ये सदिच्छा देण्यासाठी उपस्थित यामा परिवाराच्या सर्व मान्यवरांचं सन्मान्य अनंतजी गोंधळे साहेब, सन्मान्य अजितजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे। मी पुनश्च सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे अनंत गोंधळे साहेब, अजित म्हात्रे साहेब, सुरेश म्हात्रे साहेब आदी मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत करून आता पुन्हा एकदा आपण मैदानामधील थरार अनुभवण्यासाठी जात आहोत। जो थरार सिद्ध झाल्यानंतर या ठिकाणी संघ मालकाला थार ही गाडी जिंकण्याची संधी आहे। तर नक्कीच आता रायगड जिल्ह्यातील आणि यानंतर जो नुकताच सामना झालेला आहे त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीराची घोषणा करावी अशी मी त्यांना विनंती करतोय। प्रथम फलंदाजी करत असताना हॅलो, धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। जंजिरी पॉइंट खारांबोळी मुरुड या संघाने अतिशय चांगली कामगिरी केली। त्यांचा बिनीचा फलंदाज फहाद कळबसकर याने 8 चेंडूत तब्बल 22 धावा फटकावून आपल्या संघाची मुहूर्तमेढ रोवली म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार त्यालाच देण्यात येतोय। फहाद कळबसकर। धन्यवाद। तत्पूर्वी एक सूचना आहे, प्लेअर बॉक्स मध्ये आपण जे खेळाडू कक्ष बनवले आहेत त्या फक्त ते खेळाडू बसणार आहेत, आदर कोणी बसायचं नाही आहे, ही नम्र विनंती आहे। तर पूर्वी मी विनंती करतोय अर्थात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फहाद कळबसकर। दरम्यान मी अंकुश पाटील सर यांना विनंती करतोय की प्लीज आपण स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे। अंकुश पाटील सर। याच दरम्यान लक्ष्मी रिसॉर्ट आपला 12वा खेळाडू पाठवा आलेला आहे। सॉरी, करण 11 झालखंड आपला सुद्धा 12वा प्रतिनिधी पाठवा या ठिकाणी लगेच सामना सुरू व्हायच्या अगोदर। या सामन्यामध्ये आपल्याला घेऊन चालतोय आजच्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा। कॉमेंट्री बॉक्स अंकुश पाटील, आपण कॉमेंट्री बॉक्स अतिथी कक्षामध्ये संपर्क करायचा। अंकुश पाटील। सामन्याला सुरुवात होते। मी विकास साखरकर, माझ्या समवेत इम्रान बुखारी, सर्वांचे लाडके भाईजान या ठिकाणी या दुसऱ्या मॅचचा आखो देखा हाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। त्याचप्रमाणे जे प्रेक्षक आमचे यूट्यूबच्या वाहिनीतून किंवा टी व्हीच्या स्क्रीनवर आपण बघत असाल, जे टेनिस क्रिकेटच्या .in माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। अद्यापर्यंत आपण जर टेनिस क्रिकेटला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा।
आणि त्याला लाईक सुद्धा करा. धन्यवाद. आणि आज घेऊन चालतो या सामन्याकडे. मुन्ना, वेलकम टू यू. तत्पूर्वी मी सामनावीराचा जो पुरस्कार मानकरी आहे फहाद कलबसकर याला विनंती करतो की कृपया मंचावरती यायचंय आणि सुरेश शेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूला आपण सामनावीराचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या भव्य दिव्य मंचावरून तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना नुकताच संपन्न झाला आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यातील जंजिरा संघाकडून ज्याने उत्तम कामगिरी केली अशा फहादला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आणि दरम्यान मी सुरेश शेट्टी यांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे संघमालक असिफजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि असिफजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सन्मान्य सुरेश शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा किताब देऊन या उत्तम आणि गुणी खेळाडूला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ओव्हर टू सुजित सर. थैंक यू फहद. पहला मैच और पहले मैच का मैच ऑफ द प्लेयर कैसा फील हो रहा है तुम्हें? सबसे पहले तो थैंक यू कहूँगा आसिफ भाई का, जिन्होंने मुझे ऊपर ट्रेस किया यहाँ पे, और अल्हम्दुलिल्लाह रोज़े की हालत में होते हुए भी खेल रहा हूँ तो थोड़ा सा प्यास फील हो रहा है थोड़ा, लेकिन ठीक है, क्रिकेट के लिए सब कुछ चलता है. मित्रांनो, ही असते खऱ्या अर्थानं क्रिकेटची जिद्द, चिकाटी. वेल डन फहद. नेक्स्ट मैच साठी तुला खूप खूप शुभेच्छा. वेल डन, अभिनंदन आसिफ भाई, हमारे परम मित्र. आपका मैं अभिनंदन करता हूँ और कमेंट्री पास में आपको सभी को ले चलता हूँ. धन्यवाद. नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला लक्ष्मी रिसॉर्ट संघाने. अजितदादा म्हात्रे यांचा हा संघ कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवर त्याने अतिशय चांगला टिप्पा टाकून किशोर पाटील याला नागेश शीतच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पडलं आणि पहिल्याचा झटका दिलेला आहे तो या ठिकाणी झारखंड संघाला. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय तोपर्यंत पंच रमाकांतजी पवार सर यांचा इशारा होतो आमच्या गुणलेखकांपर्यंत. वाईट बॉलने एका धावे संख्येला सुरुवात होते. रमाकांत पवार सरांचं सांगायचं त्यांच्याबद्दल झालं तर अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू, प्रेसी अशा कित्येक नामवंत संघांमधून त्यांनी प्रतिनिधित्व केले. रमा या नावाने प्रसिद्ध असणारे हे मुंबईचे उत्कृष्ट खेळाडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला. यावर सुद्धा कोणतेही धाव होत नाही आहे. नॉन स्ट्रायक एंडला बघतोय जे लेजेंडरी क्रिकेटर ऑफ द क्रिकेटर असं म्हटलं जातं, ज्यांनी नंबर 1 होण्याचा मान सुद्धा पटकावला होता ऑल इंडियामध्ये त्यावेळेला, असे अमितजी गोलतकर या ठिकाणी बघतोय. बॅट्समॅन ऑफ द इयर हा असे कित्येक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. परंतु यावेळेला बघतोय चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजिंक्य म्हात्रे क्षेत्ररक्षण करतोय. एक धावापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीयेत. स्वतःचं खातं उघडलं जातोय. सचिन म्हात्रे त्या ठिकाणी फलंदाजी सज्ज आहे. निखिल आणि सचिनची जोडी मैदानात. निखिलला माहिती आहे, निखिल स्वतः कर्णधार आहे आणि कशा पद्धतीने सामन्यात कमबॅक करायचं हे त्याला नक्कीच माहिती आहे. अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा आपण नेहमी बघत असतो. गतवर्षी त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईकसुद्धा APLच्या स्पर्धेमध्ये मिळाली होती. यंदासुद्धा त्याचा परफॉर्मन्स बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात तो नेहमी उजवा ठरत असतो. निखिल पाटील याने आत्ताच चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा पटकावली होती, अप्रतिम. आणि त्यात सुद्धा त्याने मॅन ऑफ द सिरीजचा आणि बाईक जी होती ती पटकावलेली होती. असा हा एक जबरदस्त खेळाडू यंदाच्या मोसमामध्ये आपण बघतोय. आज सुनील 11 झारखंड संघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. काय म्हणाल इम्रान भाई? यस, निखिल पाटिल के बारे में कहा जाए ना तो जहां पर मैटर बढ़े वहां पर निखिल पाटिल खड़े. और देखिए जैसे मेरे वक्त मुंह में से निकला और उन्होंने अपने बल्लेबाजी के जलवे दिखाए. और इस बार देखिए, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर ना कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा. और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पार. शानदार, दमदार, आमदार प्रीमियर लीग चौकार. अतिशय चांगला चेंडू खराब नव्हता, परंतु निखिलचा जो कव्हर ड्राईव्ह लाजवाब होता त्याला खरोखर 100% दिले पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू फटकावला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 4 धावा वसूल केल्या आपल्या संघासाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळतोय चेंडू. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात थोडंसं फ्लंबल होतोय. फ्लंबलचा फायदा मिळतोय फलंदाजा करणाऱ्या संघाला आणि फलंदाजाला सुद्धा 2 धावा या ठिकाणी त्याच्या नावावर काउंट केल्या जातात. धावसंख्या होती ती पहिलं षटक चालू असताना 8 धावा. चांगली सुरुवात शिरुविकने आपल्या संघासाठी केली, परंतु प्रामुख्याने 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये निखिल फलंदाजीला आला आणि त्याने अतिशय चांगली प्रकारे फलंदाजीचं आपले कर्तृत्व दाखवत एक चौकार आणि एक दुहेरी धावामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 चेंडूंचं.
यस, इस बार देखिए फुलर लेन की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार मन बना लिया। शेरू एक भी शानदार गेंदबाज है, अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हैं और इसीलिए तो कहते हैं ना विकास सर, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। और वही रणनीति पहले पावर प्ले के ओवर में गेंदबाजी करते हुए कैप्टन शेरूविक। हॅलो, तर सन्मान्य राकेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपले लाडके समालोचक मुन्नाजी बुखारी यांना नक्कीच 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे। मी राकेशजी चव्हाण यांचं समालोचन कक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय। Over to राकेश Mohammed. चव्हाण यांचा संघ उद्या आहे, परंतु ऑलरेडी 40+ मास्टरच्या स्पर्धेमध्ये त्यांनी क्वालिफाय सुद्धा झालेले आहेत। क्या बात आहे, अतिशय चांगला दर्जाचा त्यांचा संघ आहे। प्रत्येक 40+च्या सामन्यामध्ये अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला घेऊन जातात। 1 ते 2 फायनल सुद्धा ते घेऊन आलेले आहेत आणि त्या स्पर्धेसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा। आणि ती समोर उजव्या हातावर जी थार दिसते त्यासाठी त्यांचं लक्ष त्याच्यावर आहे। ती चावी कोणाकडे ते शोधतात, उद्याच्या दिवसात ते नक्कीच शोधतील आणि गाडी ती आमच्या थर्ड रोडवरून धावताना दिसणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। यस एब्सोल्युटली, मैं देख रहा था पेन की 40+ बिग बैश धमाका और उस बिग बैश धमाके में सम्मानीय 40+ के स्पॉन्सर राकेश जी चौहान सर, इनकी टीम और उनके माध्यम से मेरे लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। इसीलिए तो राकेश सर कहते हैं ना, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रॉयल चैलेंजर्स RC लगाकर 2 पैक लगा के सोता है। रॉयल चॅलेंजर्स आणि RC, राकेश जी चौहान सर। मी अगोदरचं शेवटचा चेंडूचं विश्लेषण करू इच्छितो। शिरुविकच्या 2 चेंडूंवर चौकात दुहेरी धाव आली होती, परंतु निखिलने वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, सुदैवी ठरला, बाद झालेला नाही। परंतु याच वेळेला हितेश पाटील मेडेकर गावचा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं स्वागत केलं जातंय। चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, षटकार। आमदार भाभी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थैंक यू डीजे मास्टर। इसीलिए तो कहते हैं ना, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे सचिन मात्रे कहते हैं। सचिन यानी गॉड ऑफ द क्रिकेट ऐसा कहा जाता है और वही बल्लेबाजी करते हुए आज फिर से एक बार देखिए अच्छी गेंद, इस बार जड़ में डालने की कोशिश की थी, लगभग कामयाब हो गए थे। शेरू की यहां पर नजर हटी और जरूर यहां पर कामयाब गेंदबाज फिर से एक बार कल्पेश पाटिल। पहली गेंद पर छक्का लगाने के बाद शुरुआत की थी, पर इस बार गेंदबाज ने कमबैक किया है। टीम का स्कोर जहां पहुंचा मेरे गुणलेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 14 रन चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार फिर से देखें हवा में खेलने की कोशिश, गेंद शॉर्ट फाइन की दिशा में खुद यष्टि रक्षक शिरुविक गेंद को गैदर करेंगे, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर भुवनेश्वर कुमार। जरूर यहाँ पर विकास सर देखिए ना, पहले जो गेंदों पर जरूर अच्छा प्रयास किया, पहली गेंद पर गलती की, पर लगातार की 2 गेंद शानदार डालते हुए प्रीतेश गेंदबाजी करते हुए हम देख रहे हैं हितेश पाटील। हितेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर त्याने मात्र चांगलं कमबॅक केलं, नंतरचा चेंडू डॉट टाकला, त्याच्यानंतरच्या चेंडूवर आता बघितलं सिंगल आली, थोडासा फलंदाजाचा बॅटचा एज घेतला होता, क्षेत्ररक्षक नव्हता। जिराड गावचा हा सुपुत्र सचिन म्हात्रे आपण सलामीला त्याच्यावर कर्णधारांनी वनडाऊनच्या रूपामध्ये जबाबदारी सोपवली आणि त्यामध्ये त्याने सुरुवात सुद्धा चांगल्या पद्धतीने करून दाखवली। आल्या आल्या षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आणि 15 पर्यंत पोहोचवण्यात तो यशस्वी सुद्धा ठरलेला आहे। हितेश मेडेकर गावाचा हा खेळाडू शिरुविक एकडं लक्षात ठेवायचं आहे की टायमिंग इथे लावलेला आहे, जर निर्धारित 20 मिनिटांमध्ये आपले जर 4 षटकं पूर्ण झाले नाही तर पुढचं काय असेल ते आपल्याला माहिती आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा हितेशचा हात चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुलचा मारण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल ठरतोय। बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आला। डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत पूर्ण वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे 1 धाव पळून पूर्ण करण्याचा। धावसंख्येत 1 ची वाढ 16 धावा। जरूर विकास सर अगर देखा जाए ना तो 1-1 रन यहाँ पर दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट करते हुए जरूरी है, क्योंकि एक बड़ी मैच और बड़ी मैच में हर एक रन गेंद के ऊपर रन प्राप्त करना जरूरी है। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है मयंक अग्रवाल अथिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार हितेश पाटिल, इस बार अच्छी गेंद पर उसके ऊपर किया है प्रतिकार, सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून, गेंद गई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार। दमदार आमदार प्रीमियर लीग का दमदार षटकार। कैच लोणारी छाया ग्राउंड
हितेशचा चेंडू बघ, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, एक पाऊल पुढे टाकलं, हाफ व्हॉलीवर चेंडू घेतला आणि त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने एक क्रिकेटिंग शॉट बघतोय तशा पद्धतीने चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. अतिशय अप्रतिम फलंदाज, दोन्ही षटकार बघितले अतिशय कॉपीबुक स्टाईलने खेळलेले होते. जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये षटकार जे मारतात त्या पद्धतीने मारलेले दोन्ही षटकार होते. सचिनच्या बॅटिंगचं खरोखर कौतुक करायला लागेल. त्याची बॅटिंगची जी पोझिशन आहे ती अतिशय चांगली आहे. फुटवर्क चांगला होताना अद्यापर्यंत तरी दिसलेला आहे. हितेश्वर हल्ला बोल केला, त्याच्या या षटकामधील दुसरा षटकार आलेला आहे आणि धावसंख्या कितपर्यंत पोहोचवलेली आहे ते 1 गडी बाद 22 धावा. जरूर सुनील जी कदम सर ने रखा हुआ विश्वास और कैप्टन निखिल पाटिल इस बार देखिए फिर से सेम कॉपी बुक स्टाइल में जली को आग कहते हैं, बुजी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे सचिन मात्रे कहते हैं. शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. साऱ्या वस्ती वाडीचा. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. तर आपल्या समवेत आपण पाहतोय लक्ष्मी रिसॉर्टचे मॅनेजर कौस्तुभ केतकी आहेत. कौस्तुभ, काय सांगशील, पहिलं षटक पॉवर प्लेचं चांगलं आलं, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात, कशा पद्धतीने संघाची रणनीती असेल, किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिरू आमचा कॅप्टन आहे आणि आता टार्गेटची ओव्हर आहे 10 रनची, तिसरी ओव्हर तो टाकतोय. 10 रन रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर नक्कीच पॉवर प्लेचं अर्थात 50-50 ओव्हरमध्ये आपण 5 धावा मायनस करणार असं नक्कीच कौस्तुभचं मत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अतिशय चांगल्या पद्धतीने सचिन नावातच काहीतरी वेगळेपण आहे. सचिन द गॉड ऑफ क्रिकेट, सचिन खूप काही, सचिन सर्व काही. कारण जे जे फटके आपण आता बघतोय, दिल स्कूप स्कॉश, सुफला शॉट किंवा आणखी अप्पर कट, परंतु हे सर्व शॉट सचिन आपल्या कित्येक इनिंग्समध्ये खेळून अगोदरच मोकळा झालेला आहे आणि आत्ता नावं आलेली आहेत त्या शॉटला, प्रत्येक शॉटला, परंतु हे प्रत्येक शॉट सचिनने केलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सचिनच्या नावाने खरोखर जागतोय हा सचिन म्हात्रे सुद्धा. देखिए हम स्क्रीन पर देख रहे हैं अंकुश जी पाटिल, राकेश जी चौहान और उनके पूरे सहकारी. इनका भी तहे दिल से मैं वेलकम करूंगा. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 एक शानदार आयोजन और स्ट्राइक पर बल्लेबाज जिसने जीता है सबका दिल वो है निखिल पाटिल, एक शानदार बल्लेबाज, जबकि करण 11 झारखंड टीम की जानिब से नेतृत्व करते हुए. कॅप्टन टू कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप, अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी, वाईड बॉल जातोय, पंचांकडून घोषित केला जातोय आणि हे 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आहे. यांना कित्येक मॅचला या षटकाने राजाचा रंक आणि रंकाचा राजा सुद्धा बनवलेला आहे. कित्येक कमी धावसंख्येला सुद्धा त्यांनी राखलेलं आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठी धावसंख्येपासून सुद्धा वंचित ठेवलेलं आहे. हे तिसरं षटक, ज्या पद्धतीने आपण शेवटचं षटकाला महत्त्वाचं मानतोय, आता तर ह्या स्पर्धेमध्ये त्याहीपेक्षा महत्त्व ह्या षटकाला दिलं जाते. यस एब्सोल्युटली, आपकी बात से सहमत हूं सर, क्योंकि ये वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में पहली बार नेतृत्व किया गया है, जिसे 50-50 ओवर का नतीजा यहाँ पर सर किरदार निभाते हुए दिखाई दे रहे हैं. परंतु जेव्हा डावखुरा गोलंदाज असतो तेव्हा शिरू नेहमी आनंदी होत असतो गोलंदाजी करायला. त्याला माहिती आहे डावखुऱ्या गोलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. त्यावेळेला निखिलची रणनीती कशी असेल? निखिल यावेळेला आडव्या बॅटने चांगल्या पद्धतीने खेळतोय, चेंडू जातोय तो वाईडिश डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले जात आहे. एक पेक्षा जास्त धावा मिळत नाहीत. हीच जर चेंडूचं प्रयत्न जर निखिलने अगोदरच्या चेंडूवर केला असता तर तो डॉट सुद्धा डिलिव्हरी गेली नसती. काय करायला पाहिजे होतं त्याने? एक धाव काढून आपला नॉनस्ट्राईक एंडचा प्लेअर त्याला मारायला द्यायला पाहिजे होतं. परंतु निखिलवर सुद्धा स्वतःवर विश्वास आहे, त्याला माहिती आहे की आपण सुद्धा मारू शकतो. परंतु समोरचा जो गोलंदाज आहे तो डावखुऱ्या गोलंदाजांसाठी खरोखर अतिशय घातक असा गोलंदाज आहे. यस एब्सोल्युटली, लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम की जानिब से अजीत जी म्हात्रे सर इनका संग और शिरुविक कैप्टन गेंदबाजी करते हुए. जरूरी यहाँ पर स्ट्राइक रोटेट करना और इस बार देखिए लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पार, लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पार डीप मिड ऑन बॉर्डर लाइन की कवर करते हुए इस बार सचिन मात्रे के बल्ले से आता हुआ ये शानदार चौथा षटकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थैंक यू डीजे मास्टर. कमाल की बल्लेबाजी यहाँ पर हो रही है सर. इम्रान भाई, मी आत्ताच म्हटलं होतं की निखिलने त्याला पहिल्याच चेंडूवर एक धाव काढून शिरूच्या समोर उजव्या हाताच्या फलंदाजाला आणायला पाहिजे होतं. थोडंसं का होईना, उशिरा होईना, दुसऱ्या बॉलला त्याने त्याला आणलं फलंदाजीला आणि आल्या आल्या त्याचं कर्तव्य सुद्धा त्याने दाखवलं. म्हणजे जे माझं जे थिंक आहे ते अतिशय योग्य रीतीने होतंय.
यस एब्सोल्युटली, आपका जो विश्वास है ना, जो माइंडसेट किया होता उस बार देखिए लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर दोनों बल्लेबाज हर एक गेंद के ऊपर स्ट्राइक रोटेट करना जरूरी जानते हैं और इस एक रन के साथ स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है। पहले बल्लेबाजी करते हुए करण 11 झारखंड टीम 37 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि ये तीसरा ओव्हर सर जारी है। परंतु हे सर्व होत असताना धावा कितीही निघोत अगर निघू नकोत, परंतु जे सचिन म्हात्रेची जे फलंदाजीची स्टाईलच आहे, त्याने जे कव्हर ड्राईव्ह घेतलेत, ड्राईव्ह मारलेले आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह असो, कव्हर ड्राईव्ह असू दे, अतिशय देखणे आहेत, उल्लेखनीय आहेत आणि प्रेक्षणीय सुद्धा आहेत। अतिशय चांगली फलंदाजी करतोय। अब तक 4 गेंदों में 9 रन बनाते हुए इस बार देखिए शॉर्ट मिड ऑन की दिशा में खेल दिया, कोई फील्डर नहीं है, भाग मिल्खा भाग, तब तक 1 रन लेने का मौका। यानी मतलब सर आम तो आम गुटलियों के दाम, जो टारगेट था 10 रन प्राप्त करने का, जरूर यहां पर उन्होंने प्राप्त किया है करण 11 झारखंड टीम ने। अभी एक गेंद अभी भी शेष है, अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो प्लस और 5 रन तो मिलेगी मुकम्मल, और ये भी एडिशनल होगा। म्हणजे बोनस तो मिळणारच आहे। तू म्हणालास आम तो आम गुटलियों के भी दाम, म्हणजे त्यावर बोनस आलेलाच आहे ऑलरेडी। धावसंख्या किती झाली धरणे गुरुजी सांगतायत 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, तिसरं षटक चालू आहे। म्हणजेच काय तर अतिशय चांगली फलंदाजी सुनील 11 झारखंड या संघाच्या माध्यमातून दिसतोय। करण 11 झारखंड चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी ठरला। फलंदाज ने तो सन्मानपूर्वक खेळून काढला, 1 धाव घेतली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता सचिनचा, परंतु तसं काय होत नाहीये। आता मात्र धावसंख्या होती ती 3 षटकांच्या अखेरीस 40 धावा 39 धावा प्लस 5 धावांचा बोनस, म्हणजेच 44 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात। हॅलो कॉमेंट्री बॉक्स। तर मित्रांनो, आपल्या समवेत आपण पाहतोय संघ मालक नेहमी हजर असतात, आज मात्र संघ मालकीण इथे हजर आहे। सन्माननीय संजना कदम मॅडम इथे आलेत। मॅडम काय वाटतं किती धावांपर्यंत आपला संघ जाऊन पोहोचेल? पहिल्यांदा महेंद्र शेठचे आभार, आमदार साहेबांचे, आणि बहुतेक 60च्या पुढे जाईल आमचं टार्गेट। विश्वास आहे टीमवर आणि जिंकूनच जाणार। नक्कीच आपण जिंकून जाता। संघ मालकाकडे येऊया आपण। सन्माननीय सुनील कदम, थोडंसं प्रेशर फील आपल्याला देखील पाहायला मिळतं, जिथे पहिलं षटक चांगलं आलं होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर मात्र पाहिलं सचिननं अगदी कमबॅक केलंय, सचिननं अगदी चांगले स्ट्रोक खेळलेत। किती धावांपर्यंत तुम्ही टार्गेट अचीव्ह करणार आहात? 70 प्लस धावा प्रतिस्पर्धी संघाला बस होतील का? तुमचा बॉलिंग अटॅक तितका चांगला आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे त्या बॉलिंग अटॅकवर? नक्कीच आमच्याकडे गोलंदाज आहेत, पण क्रिकेट हा अनिश्चितता गेम आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, आपण फक्त त्याचा तर्क करू शकतो। वेल डन। तर हे होते आपले संघाचे संघनायक करण 11 झारखंड, संघाचे संघ मालक सुनीलजी कदम। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद सुजित। असंच आपण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फिरून प्रेक्षकांचे सुद्धा थोडेसे बाईट्स मिळवत चला, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय। परंतु हा जो वॉटर बॉय घेऊन गेलेले होते त्यांच्यावर लक्ष ठेवा। आपण श्रीकांतजी या ठिकाणी आपण बघतोय, अतिशय चांगला आमच्या मंडळामधील एक आयोजन कमिटीतील एक उत्कृष्ट असा नेता आहे आमचा, अप्रतिम असं काम करतोय त्याने। सकाळी आला, लवकर उठून आला, मैदानाची डागडुजी केली, अतिशय उत्कृष्ट काम श्रीकांतच्या माध्यमातून होताना दिसते आपल्याला। आखिरी 4 मिनटें हैं इस ओवर को समाप्त करने के लिए, फिर से एक बार चौथा ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर शंतनु, और इस बार देखिए मिड विकेट के डब्बे में खेल दिया है, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार डेक। सचिन म्हात्रे ऑन द फायर, आता माझी सटकली डीजे मास्टर। साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला, साऱ्या वस्ती वाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा। क्या बात है, इसीलिए तो विकास सर कहा जाता है ना। अभी महाराष्ट्र में सुप्रसिद्ध पिक्चर छावा, क्रिकेट में लगते हैं 7 हवा, और अलीबाग मुधोल विधानसभा में मात्र महेंद्र शेठ की हवा। इस तरह का ये छक्का बल्लेबाज ने प्राप्त किया है। फिर से एक बार देखिए लॉन्ग ऑफ के ऊपर खेल दिया, फील्डर है अजिंक्य म्हात्रे, गलती नहीं करेंगे। माविले ने एक थल के गस्ते खिलाड़ी, और उन्होंने शानदार कैच लपका। सचिन म्हात्रे की पारी को यहाँ पर पूर्ण विराम लगता हुआ। कमॉन डीजे मास्टर। मतदारसंघात नाही कोणी साहेब। याच दरम्यान आणखी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या मुन्नाभाईंसाठी आलेलं आहे, वीर अभिराज दळवी यांच्याकडून। धन्यवाद।
याच्यानंतरचा सामना आपण अनाऊन्स करतो या ठिकाणी NG वॉरियर्स बारशिव विरुद्ध आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग. दोन्ही संघाचे कर्णधार मध्यांतराला पण यायचं या ठिकाणी. फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार म्हणजे फ्रेश बे NG वॉरियर्स बारशिव संघाचे कर्णधार आर्यन खारकर, त्याचप्रमाणे आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग संघाचे कर्णधार विनोद वाटकरे. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचं आहे. आपण आपला संघ ठेवून आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. हाफ इनिंग्स नंतर अतिशय चांगली फलंदाजी सचिन म्हात्रे यांनी केली. लक्षवेधक फलंदाजी, 12 चेंडू आणि त्यामध्ये 5 षटकारांच्या सहाय्याने तब्बल 34 धावांची खेळी आपल्या संघासाठी त्याने सजवली. अतिशय चांगली धावसंख्या त्याने नेऊन पोहोचवली ती 50 पर्यंत. अतिशय चांगली फलंदाजी घेतली. नंतर फलंदाजीसाठी येतोय जयेश लट. जयेश लट सागरी गणेश उंदेराळी संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते. अलिबाग तालुक्यामधील फर्स्ट बाईक मॅन थळमधील. पहिल्या चेंडूवर त्याने गुडलेन स्पॉटचा बॉल आडव्या बॅटने पूल केलाय. चेंडू जातोय स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड मध्ये. षटकार. जरूर यहाँ पर देखिए सर जयेश लट, और वो भी कौन सी टूर्नामेंट थी? दमदार आमदार प्रीमियर लीग. और उस प्रीमियर लीग में थर्ड प्रीमियर लीग में आमदार चषक 2020 और उस प्रतियोगिता में उन्होंने बाइकर मैन का खिताब प्राप्त किया था. वही थल के पहले खिलाड़ी जयेश लट. शानदार बल्लेबाजी, पहली गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए और टीम का स्कोर जा पहुंचा है अब तक 56. शानदार बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी. बल्लेबाजी करने वाली टीम करण 11 झारखंड, सुनील जी कदम, जिनमें है दम. शंतनू गजनेचा पुढचा चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न केलाय. जोरकस मारताना आपण बघितलं काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे. क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि जयेश लटचा समाप्त होतो या ठिकाणी खेळ. फलंदाज बाद. इसीलिए तो विकास सर कहा जाता है ना, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है. करना था वार पर हो गया पलटवार. इस बार लक्ष्मी रिसोर्ट लोनारे के गेंदबाज को मिली है सफलता. जयेश लट ने पहली गेंद पर छक्का लगाया, पर दूसरी गेंद पर कमबैक करते हुए गेंदबाज शंतनु कमाल की गेंदबाजी की और बल्लेबाज को वापसी का रास्ता. स्कोर रुका हुआ अब तक 56. मुन्ना काय झालं बघ, पहिल्या चेंडूवर शंतनूच्या षटकार लगावला गेला सचिन म्हात्रेकडून. दुसऱ्या चेंडूवर सचिन म्हात्रेला माघारी परतवला. तिसऱ्या चेंडूवर जयेशने षटकार ठोकला. चौथा चेंडू आला, जयेशला थोडासा खोलात टप्पा टाकला होता. जयेशने फ्लिक हेलिकॉप्टर करण्याचा किंवा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग अचूक साधलं होतं, परंतु त्याला जी थोडीशी ताकद होती ती त्यामध्ये कमी पडली होती. गोलंदाजाचं खरोखर कौतुक करावं लागेल. अशा पद्धतीचा चेंडू टाकलाय, परंतु फलंदाजांची भल भक्कम अशी फौज दिसतोय. नवीन फलंदाज येतोय नवखरचा राजेश पाटील, राजा पाटील ज्या नावाने संबोधलं जातं. यस, अभी नौकार प्रीमियर लीग भी, उसमें क्या शानदार बल्लेबाजी की थी. और हम देख रहे बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पर करण 11 झारखंड गेंदबाजी करते हुए. शंतनु पर इस बार सराहना करनी होगी गेंदबाज शंतनु की. पहली 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक आने के बाद कमबैक किया है और उसे सुधारते हुए अजीत म्हात्रे संघ मालक और कप्तान शेरुविक इनके ऊपर भरोसा दिखा. यहाँ पर ऑफिशियल अंपायर बैटिंग रिव्यू लिया है, वाइड चेक करने के लिए थर्ड अंपायर DRS लेते हुए. यस, यहाँ पर जरूर. तब तक थँक्यू कॉम्बॉक्स. तर आपल्या समवेत आपण पाहतोय अजित म्हात्रे यांचे कट्टर समर्थक, आस्वादजी घरत आहेत, टीम मॅनेजर आहेत. थोडासा प्रेशर आस्वादकडे देखील पाहायला मिळतोय. आस्वाद कशा पद्धतीने बघतोस या मॅचकडे? किती धावांपर्यंत रोकेल तुमचा संघ? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण का आमची बॅटिंग लाईन तशी चांगली आहे. पण क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, पण आम्ही निश्चित जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक चांगला सपोर्ट लोणारे गावचे आपण बघतोय. बरेचसे खेळाडू इथे आलेत. आपण पाहिले अजित म्हात्रे यांचे कट्टर समर्थक नयन घरत देखील आलेत अजित म्हात्रे यांना चेअर करण्यासाठी, त्यांच्या संघाला बॅकअप देण्यासाठी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में, और तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में. और जरूर यहाँ पर ऑफिशियल अंपायर, थर्ड अंपायर का डिसीजन. थर्ड अंपायर का डिसीजन आया है, वाइट बॉल है ये.
जरूर यहाँ पर थर्ड अंपायर डिसीजन इस वाइड डिसीजन। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए और इस एक्स्ट्रा के साथ विकास सर देखिए ना स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है। एक अच्छी गेंद डालने का प्रयास किया था पर बैटर ने भी वहां पर सक्सेसफुल डीआरएस लेने में कामयाबी दिखाई और उसमें लगभग कामयाब होते हुए शंतनु अपने ओर की अगली गेंद। ओहो, इस बार देखिए बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। बल्लेबाज राजेश पाटिल को चकमा देते हुए यहाँ पर गेंदबाज शंतनु शानदार गेंदबाजी। जबकि ये चौथा ओवर प्रगति पर है। चालू मुकाबला सभी दर्शकों के जानकारी के लिए कहना चाहूंगा, करण 11 झारखंड बनाम लक्ष्मी रिसोर्ट लोनारे, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल। अपने ओर की फिर से एक बार आखिरी गेंद। इस बार लॉन्ग ऑफ की रिजल्ट में खेल दिया है राजेश पाटिल का बल्ला, हल्ला बोल करता हुआ बल्लेबाजी में गर्जन, विलेंगे रन बिल्कुल आधा डजन। ठोक दो डीजे। मास्टर इस छक्के के साथ धन्यवाद स्कोर पहुंचा। कॉमेंट्री बॉक्स। आपल्या समोर टीमचे मॅनेजर अक्षयजी कदम आणि आपण ही जर्सी मित्रांनो पाहत आहोत खेळाडूंच्या अंगावर। आता त्यांच्या शॉप मधून मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड आपण बघतोय आपल्या समोर जोडलेत। थोडा प्रेशर बिल्ड करतात, इतक्या धावा होऊन देखील थोडंसं चेहऱ्यावर स्माइल दिलं तर अक्षय बरं होईल। किती धावांपर्यंत संघ पोहोचेल? आम्ही 80 धावा तरी करू, अजून आम्हाला 25 धावा येणारच आहेत. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आहे। स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर निखिलच्या बॅटमधून अजून पाहिजे तशी फलंदाजी झालेली नाहीये। अंतिम षटकामध्ये त्याच्याकडून कोणत्या पद्धतीची अपेक्षा तुम्ही कराल? आमच्याकडे बॅटिंग लाईन तर चांगली आहे, पण निखिल आत्ताच्या ओव्हरला चांगली बॅटिंग करेल. धन्यवाद। हे होते संघाचे मॅनेजर अक्षयजी कदम। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू डीजे मास्टर अक्षय कदम। यानी सूचित अगर देखा जाए ना तो जिस खिलाड़ियों के खिलाड़ी करण 11 झारखंड के खिलाड़ी, हैंडसम पर्सनालिटी और एक छक्कों की भाषा खेलने वाले खिलाड़ी करण 11 झारखंड के मिस्टर अक्षय जी कदम। और तो आखिरी ओवर लेकर आते हुए स्लॉग ओवर डेथ ओवर स्पेशलिस्ट टीम लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम की जानिब से विशाल जैतू मैन फ्रॉम नवगांव। विशाल जैतूचं स्वागत या ठिकाणी निखिल पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय। चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, संजय बने स्टँडला अभिवादन करून सीमारेषा पार षटकार। आमदार भाभी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, हा वाघ गरजता विरोध। थैंक यू डीजे मास्टर। इसीलिए तो कहा जाता है ना विकास सर, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। निखिल पाटिल ने दिखाया है दम और आज उनके साथ है संघ मालक सुनील जी कदम। खुश होते हुए 69 3 विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर प्रगति पर। ओहो, फिर से एक बार देखिए सेम कॉपी बुक स्टाइल में खेलते हुए बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। मिड विकेट बाउंड्री लाइन के पार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का यह शानदार षटकार। गरजता विरोधकांचा झाला कसा तरका, तो जरूर सर अगर देखा जाए तो संघ मालक सुनील जी कदम सर ने 70 रनों का टारगेट बोले थे पर 75 इरादा जरूर स्पष्ट है किया। निखिल कदम कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, इस बार ऑन साइड में खेल दिया। मिड ऑन में फील्डर है, जब तक पेट्रोलिंग करेंगे फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने दिवसा ढवल्या रणों की चोरी करते हुए। और इस चोरीला माफी आहे क्योंकि ये क्रिकेट के रणों में चोरी होती हुई 77 स्कोर कार्ड पर लगते हुए। इसके बाद होने वाला मुकाबला एनजी वॉरियर्स बारशिव बनाम आर्यन स्ट्राइकर्स अलीबाग। अतिशय चांगल्या पद्धतीने कर्णधार खेळतोय। कर्णधाराची भूमिका काय असते हे बजावतोय। पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं सिंगल्स डबल्स घेऊन विकेटवर शेवटपर्यंत राहिला आणि मोक्याच्या क्षणाला स्लॉग ओव्हरमध्ये अतिशय चांगली दमदार कामगिरी केलेली आहे त्याने, अप्रतिम। परंतु विशालने सुद्धा चांगलं कमबॅक केलं। आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू टाकला फलंदाज, त्याला माहिती आहे आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न करतोय। डावखुऱ्या फलंदाजासाठी तो एक प्लस पॉइंट आहे, परंतु त्याच वेळेला त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि पंचांचा इशारा सुद्धा आलेला आहे। व्हाईट बॉल साठीचा हा रिव्ह्यू फलंदाजाने घेतलेला आहे पुन्हा एकदा। यस, फिर से एक बार डीआरएस रेफर करते हुए थर्ड अंपायर के लिए यहाँ पर फिर से एक बार डिसीजन पेंडिंग है।
आखिरी 3 गेंदें बाकी है, गेंदबाजी करने वाली टीम यहाँ पर गेंदबाजी कर रही है. एनजी वॉरियर्स बार्शी विरुद्ध आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग. शेवटचा आणि अंतिम कॉल. उर्वरित 3 चेंडू शेष बाकी आहेत. आतापर्यंत बघितलं तर या इनिंग्समध्ये 9 षटकारांची नोंद झालेली आहे. याच्या अगोदर आपण बघितलं तर गावदेवी झिराड यांच्याकडून सुद्धा 9 षटकारांची आणि राजाभाई केनी टायगर्स आणि गावदेवी झिराड या 2 संघांनी 9 धावांच्या 9 षटकार आपल्या इनिंग्समध्ये सजवले होते. अजून यांच्यासाठी 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघूया ह्या चेंडूवर काय होते. म्हणजे हे धरून 3 आहेत की 2 आहेत. वाईट बॉलसाठी आपण बघितलं थर्ड अंपायर्सकडे गेलेलं आहे. निर्णय सुप्रीम कोर्ट देईल. हायकोर्टाकडून या ठिकाणी अपील आलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तो चेंडू गेलेला आहे. बघूया निकाल काय येतो ते. आणि तोपर्यंत धावसंख्या किती झाली तर भरपूर 77. आणि कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये 84 रन्स आल्या होत्या. अतिशय चांगल्या कामगिरी आणि चांगल्या पद्धतीने गावदेवी झिराडने ते टार्गेट चेस सुद्धा केलं होतं. शेवटच्या क्षणाला 6 धावा कमी पडल्या. 2 चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती आणि तो 1 षटकार मात्र कमी पडला होता. विकास सर, अपने पास टाइम है, तब तक मैं कहना चाहूंगा स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टैंड. मैन फ्रॉम वर्सोली, एक उभरते खिलाड़ी थे पर अवकाली एक्सीडेंट की वजह से उनको डेथ हो गई. पर वर्सोली एक्सप्रेस नाम से जाने जा रहे थे. और ऑफिशियल अंपायर यहाँ पर डिसीजन आता हुआ. थर्ड अंपायर डिसीजन इज फेयर डिलीवरी. तो यहाँ पर ये गेंद डॉट है. कमाल की गेंदबाजी. तो ऑफिशियल अंपायरों का भी सही दिल से मैं आभार व्यक्त करना चाहूंगा क्योंकि एक फेयर डिलीवरी का डिसीजन उनके माध्यम से लिया गया. देर आहे पर दुरुस्त आहे. यस, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी स्वतःला कमबॅक केलंय. 2 षटकार गेल्यानंतर थोडासा दबाव आला होता. नंतरच्या चेंडूवर 2 धावा निघाल्या आणि नंतरचा चेंडू डॉट टाकला. परंतु अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. 77 धावांचं टार्गेट कितीपर्यंत वाढवतायत हे आपण 2 चेंडूत बघणार आहोत. पुढच्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत. 1 धाव निघाली आणि जोपर्यंत चेंडू या क्षेत्ररक्षकाच्या हातात येईल, फेक होईल, तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे घेत 2 धावा पळून पूर्ण केल्या निखिल पाटील यांनी. जरूर. अगर स्क्रीन स्कोर पर देखा जाए तो प्रोजेक्टेड स्कोर अगर इसी तरह से बल्लेबाजी होगी तो 82 तक जाएगा. पर 79 हो चुके हैं. इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए विशाल जैतू. इस बार आड़े बल्ले से खेल दिया. मिडॉन में गैप बड़ी है. भाग मिल्का भाग, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर ना कर, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर आ जा. ऐसे कहते हुए निखिल पाटिल ऑन द फायर होते हुए गेंद गई सीमा पार. शानदार आखिरी गेंद पर जड़ दिया है चौकार. इस चौके के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 83 रन 3 विकेटों के नुकसान पर. तब तक टॉस बॉक्स के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा. या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे ती एनजी वॉरियर्स बार्शीव संघ, जो आर्यन खारकर त्या ठिकाणी कर्णधार पदाची भूमिका भूषवतोय. त्याचप्रमाणे त्यांच्या अपोजिट आर्यन स्ट्रायकर्स अलिबागचा संघ आहे. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर इथे आपण बघतो लक्ष्मी रिसॉर्टचे समर्थक अभयजी पाटील आमच्या समोर जोडलेत. अभय पाटील, आपण काय सांगताय, कशा पद्धतीने या धावा चेस होतील का? कारण 85 रनचं लक्ष. या मैदानावर 90 धावा आपण सुद्धा चेस झालेल्या आहेत. 2 दिवसाचा इतिहास बघितला तर काय सांगताल या सामन्यामध्ये? सामना तर आम्ही नक्कीच जिंकू. लोणारे गावाचा संघ आमचा चांगले प्लेयर आहेत या संघामध्ये. विशेषतः शिरू एकदम मस्त प्लेयर आहे आणि माझा तो फेवरेट आहे. त्याच्यामुळे आपण नक्की जिंकू. हे होते आपण या समय जोडलेले अजित म्हात्रे यांचे परम मित्र अभय पाटील. सुजित सर, एक मिनिट फक्त आपण इथे टॉस घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांमध्ये जाऊया. दरम्यान या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये पुढील नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. त्या दरम्यान पुढील नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी अर्थात एनजी वॉरियर्स बार्शी विरुद्ध आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग या 2 संघांमध्ये आपण हा सामना या ठिकाणी रंगणार आहे. आणि या सामन्यात नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी श्री चंद्रशेखरजी भोईर साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी आणि आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. त्या दरम्यान या ठिकाणी दोन्ही संघ आणि सन्माननीय एनजी वॉरियर्स बार्शीवचे व्यवस्थापक ओमकारजी कुचेकर आणि आशिष सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता चंद्रशेखरजी भोईर सर इथे उपस्थित झालेत. ओव्हर टू विकास सर. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होते. अतिशय महत्त्वपूर्ण सामना प्रत्येक संघासाठी. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. विनोद वाटकरे हेड आणि टेल असं लिहिलेलं आहे. वीर दमदार आमदार MD फाउंडेशनचं चिन्ह आहे त्या ठिकाणी. नाणेफेक संपन्न होते. चंद्रशेखर भोईर यांच्या शुभ हस्ते. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. यस, नाणेफेक आपण जिंकलेले आहेत. बार्शीव संघ, काय निर्णय असेल आपला?
आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करू. पहिलाच सामना होतोय आजच्या दिवसातील. कालच्यापासून 3 दिवसात सामने कशा पद्धतीने झालेले आहेत हे बघितलेले आहेस. रागरंग खेळपट्टीचा कसा असतो, दिवसा कसा असतो, रात्री कसा असतो माहिती आहे तुला. काय तुमचा कशा पद्धतीने हा निर्णय अंमलात आणणार आहात? अंमलात काय नाही, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच विन करू. तत्पूर्वी आमच्या MD ग्रुप्सतर्फे ISPL मध्ये तुझं सिलेक्शन होऊन तू खेळलास, एक अभिमानास्पद गोष्ट आमच्या थळवासियांसाठी, समस्त अलिबागकरांसाठी, संपूर्ण रायगडसाठी. त्याबद्दल खरोखर तुझं MD ग्रुप्सतर्फे तुझं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय. आणि मी विनंती करतोय अंकुश पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान सुद्धा करायचा. आर्यन खारकर यांचा चंद्रशेखर भोई सरांना विनंती करतोय एक सन्मान चिन्ह देऊन त्या आर्यन खारकरचा आपण खरोखर एक अलिबागकरांसाठी, आपल्या गावासाठी सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तो आमच्या थळ ग्रामपंचायत मधला आमचा शेजारी, आमचा मित्र, आमच्या समोर लहानाचा मोठा झालास आणि आज संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये तू दिसून आलास. आमच्या गावाचं, आमच्या तालुक्याचं, आमच्या जिल्ह्याचं नाव त्याने मोठं केलेलं आहेस. त्याबद्दल तुझं खरोखर खूप खूप अभिनंदन. तुझं, तुझ्या कुटुंबियांचं, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच. तुला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. विनोद, नाणेफेका हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार आहेत. कशा पद्धतीने तुझं आता या स्ट्रॅटेजी असणार आहे आणि हे स्पर्धा यंदाचं दुसरं पर्व आहे, त्याचं आयोजन त्याबद्दल 2 शब्द. आता हे 2 मॅच झाले आहेत, दोन्ही इनिंगला स्कोर 80+ झाला आहे. आम्हाला पण स्कोर तेवढा 70-80+ काढायला लागेल. खूप शुभेच्छा तुला सुद्धा, तुम्हाला सुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चंद्रशेखर भोईर सरांचा संघ कालच सुपर 16 मध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी. खूप विकास खूप सर. साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. यस विकास सर, यासोबतच या ठिकाणी ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आहे ते NG वॉरियर्सचे निलेश घाटवळ सर यांचे प्रतिनिधी, अर्थात संघ मालकांचे प्रतिनिधी या ठिकाणी ओमकार कुचेकर सर आणि आशिष सर इथे उपस्थित आहेत. सर, आपल्या संघासाठी आपण काय सांगाल? निलेश घाटवळ यांचं नियोजन हे कायम उत्तमच असतं आणि आमचा कॅप्टन आर्यन खारकर, त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही ही मॅच नक्कीच जिंकू आणि थार आम्हीच घेऊन जाऊ घरी. क्या बात आहे. हा आत्मविश्वास जर का संघ व्यवस्थापनामध्ये आहे तर खेळाडूंमध्ये हा आत्मविश्वास नक्की दिसून असणार आहे. पण यासोबतच आता ज्याचा आपण सन्मान केला ते म्हणजेच आर्यन, अर्थात एक दिग्गज खेळाडू तुमच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच गेले बरेच वर्ष मी आर्यन खारकरचं खेळ बघत आलोय आणि नक्कीच या निलेश घाटवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ह्या खेळपट्टीवरती चांगला एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ खेळून हे आपल्या टीमला विजय मिळवून देईल कॅप्टन आर्यन खारकर, हा नक्कीच विश्वास आहे आमच्यावरती. आणि आपल्या संघासोबतच मी आयोजनाविषयी तुमचं मत जाणून घेतोय की इतकी भव्य दिव्य लीग या ठिकाणी संपन्न होते. आमदार साहेबांच्या नियोजनाबद्दल, आदितीताई, त्याचप्रमाणे अंकुश सर आणि सर्व आमची MD फाउंडेशनच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच म्हणजे हीच स्पर्धा नाही तर गेले अनेक वर्ष महेंद्र शेठ दळवी आणि MD फाउंडेशनच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन आत्तापर्यंत करण्यात आलेलं आहे. अभिषेक असतील किंवा आदितीताई असतील, मानसी वहिनी असतील आणि वीर असतील, यांच्या माध्यमातून एक चांगलं उत्कृष्ट दर्जाचं म्हणजे खेळाडूंसाठी एक चांगली खेळपट्टी असेल किंवा एक चांगला मंच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न नेहमीच आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि हा देखील आजचं जे आयोजन आहे एक भव्य दिव्य आणि रायगड जिल्ह्यातली सगळ्यात भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून हे चांगलं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला तिथं संधी दिली आज 2 शब्द मांडण्याची, त्यामुळे MD फाउंडेशनचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. आणि निश्चितच पुढील सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे, तर आपण सगळेच जण थेट मैदानामध्ये जाऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. News from the center. NG Barshu win the toss and they decided to ball first. Over to commentary box. या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. निखिल पाटील चांगली फलंदाजी केल्यानंतर लगेचच कोणती दमछाक न करता आपण एकदा मैदानामध्ये त्याला बघतोय. अतिशय चांगला गुणवान खेळाडू आज झारखंड 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय. और इस बार देखिए अड़े बल्ले से खेलने का प्रयास, दूधाई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। पर जरूर यहाँ पर विकास सर एक गेंद बर्बाद होते हुए, क्योंकि P1 पावर प्ले का षटक जारी है और यहाँ पर टारगेट जो सेट किया है उस टारगेट को अचीव करना है। तो शिरुविक और नागेश लक्ष्मण सिद्ध, ये दोनों प्रारंभिक बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी है आज टीम लक्ष्मी रिसोर्ट रोनारे टीम के लिए। और इस बार देखिए नटरा स्टाइल में खेल दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, शेरुवी का धमाका, गेंद गई बाउंड्री लाइन के पार, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का यह शानदार षटकार।
हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा। और इस बार फुलर लेन की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार फुटवर्क का इस्तेमाल किया था सर और गेंद सीधी जड़ में डाली थी गेंदबाज निखिल पाटिल ने। क्या कहना चाहोगे इस गेंद के बारे में? अतिशय चांगला चेंडू होता, अगोदरच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याला माहिती आहे कसं कमबॅक करायचे आहेत। दोन्ही मोठे खेळाडू आहेत, शिरुविक खरोखर अतिशय जबरदस्त असा खेळून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा खेळलेला आहे। पुढचा चेंडूवर चांगल्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न होतोय आणि या वेळेला जर डायरेक्ट हिट लागली असती तर मात्र नागेश शिदला माघारी परतावं लागलं असतं, परंतु बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। कारण तुम्हाला जर धाव काढायची असेल तर अशी रिस्क सुद्धा धोका पत्करावाच लागतो। 9 धावांपर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय शिरुविकने आपल्या संघाला पोहोचवलंय। अतिशय दोन्ही संघांकडे फलंदाजांची भरभक्कम फौज, मोठी मोठी फौज आहे, त्यामुळे सामना तगड़ा होईल यात कोणतीही शंका नहीं। फिर से एक बार निखिल पाटिल, ओहो, और इस बार देखिए किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इसके पहले की गेंद के ऊपर रन आउट होते होते बचे और इस बार जड़ दिया है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार। शानदार दर्जेदार नागेश लक्ष्मण सीध का ब्रांडेड षटकार। आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दामदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये। थैंक यू डीजे मास्टर। इस छक्के के कमेंट्री साथ बॉक्स हॅलो हॅलो। तर आपल्या समवेत लोणारे गावचे गीतकार संगीतकार रोहित पाटील जोडलेत प्रेक्षक गॅलरीमध्ये। तर रोहित, काय वाटतंय या 84 धावा चेस होतील का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज तलवार मैदानामध्ये आमचा लक्ष्मी स्फोट अजित म्हात्रे पुरस्कृत हा संघ 84 रनचा नक्कीच पाठलाग करून विजयी घोषित होईल यात तीळ मात्र शंका नाही। अजून आमचा अलिबागचा टायगर रोशन पाटील यायचा बाकी आहे आणि शिरुविक रोशन पाटील हे नक्की 84 धावा चेस करतील। धन्यवाद। तर हा आहे प्रेक्षकामधला मित्रांनो, प्रत्येक मॅच मध्ये बॅकअप की महत्वाचा असतो, सपोर्ट किती महत्वाचा असतो। आज अजित म्हात्रे याच्या संघाला पूर्ण लोणारे गावातील सर्व गावातील खेळाडू मान्यवर सपोर्ट करण्यासाठी आले, त्यांचं मी मनापासून आभार मानतो। वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये। धन्यवाद। अतिशय चांगल्या पद्धतीने नागेश शीद, शिरुविक हे मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे की धावांचं टार्गेट जरी मोठं असलं, 84 धावांचं टार्गेट आहे आणि ते कशा पद्धतीने चेस करायचं ह्याचं प्री प्लॅनिंग करून मैदानात उतरलेले आहेत। पहिल्या षटकात त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने 2 षटकारांच्या साहाय्याने 15 धावा जमवलेल्या आहेत। बघूया हे दोन्ही फलंदाज या पुढच्या सामन्यामध्ये समोर कोण आहे, तर अतिशय अनुभवी असा गोलंदाज श्रवणी स्पोर्ट्सचं चेऊलचं त्याने कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे। आज या प्रीमियर लीग मध्ये खेळताना या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, झारखंड संघाचं। बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय। यस, वैभव अंबुकर यानी पुराना खिलाड़ी है, पर उनके सामने कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट लक्ष्मी रिसोर्ट लोनारे के बल्लेबाज है शेरुविक। इस बार मिड विकेट के ऊपर से खेलने का फटका फंसा है, गेंदबाज खुद फॉलो थ्रो में कॉटन बॉल, शानदार विकेट का पतन। इस बार बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज वैभव अंबुकर, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा। या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा। थैंक यू। और विकास सर, अभी जो गाना लगा था उसके लिए मैं कहा अक्सर सर सेट के बारे में कहता रहता हूँ, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्षाचा थवा। अलिबाग मुरुड विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त महेंद्र शेठचीच हवा और यहाँ पर उसी लायक आयोजन किया है। पूरा पैंडल जरूर यहाँ पर बढ़ता हुआ दिख रहा है। राजू म्हात्रे स्टैंड, ऋषिकेश साखरकर स्टैंड, पराग शेलके स्टैंड, पंदिरा ढेपे स्टैंड, स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टैंड, संजय बने स्टैंड, महेंद्र म्हात्रे स्टैंड और उसी साथों साथ महिला के लिए भी रिजर्वेशन कक्ष बनाया है, वो स्टैंड है। अरुण विचारे स्टैंड, राजू शास्त्री स्टैंड, पंकज जाधव स्टैंड और रविंद्र पाटिल स्टैंड और शंकर बाड़ा स्टैंड, रुपेश भाभी स्टैंड। ऐसे स्टैंड हमारे लेजेंडरी क्रिकेटर को यहाँ पर मौका दिया है हमारे दमदार आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दलवी सर। वन डाऊन बॅट्समन बघतोय ऋषी वालेकर येतोय, वाघोली गावचा हा सुपुत्र, खास त्यांचे काका नाना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा गेम बघण्यासाठी। त्याला माहिती आहे आपला पुतण्या अतिशय चांगला खेळाडू आहे आणि प्रत्येक स्पर्धेत त्याची वर्दी लागत असते, परंतु आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जो
संघाचे मालक किंवा कर्णधार यांनी त्याच्यावर जो विश्वास टाकलेला आहे 1 डाऊनसाठी फलंदाजीला, तो विश्वास मात्र त्याला सार्थ ठरवावा लागेल. अंबुकरने मात्र चांगली कामगिरी करत पहिल्या चेंडूवर चांगला फलंदाजाला माघारी पाठवलं. पुढच्या चेंडूवर ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनला चकून चेंडू 1 बाउंड सीमा रेषा पार होतोय, चौकार. और इस बार विकास सर देखिए कोमड़ी पलाली तंगड़ी धरून लंगड़ी घालाया लागली. जहां पर कैच का मौका था वहां पर देखिए फील्डर ने गलती की, उसका खामियाजा भुगतना पड़ा और गेंद गई बाउंड्री लाइन के पार. वीर आमदार दमदार प्रीमियर लीग का ये ब्रांडेड चौकार. डीजे मास्टर. प्रमुख अस्त्र, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन, त्याच माध्यमातून नागेशने त्याला सल्ला दिला, त्याचा वापर केला. चेंडू महेंद्र मात्रे स्टँडला गवसणी घालतोय, सलामी देतोय, अतिशय दमदार आमदार षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. आणि या चौकार षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी आणि या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शिवसेना युवा सेना मुरुड तालुका अध्यक्ष सन्मान्य अमोलजी लाडसाहेब आणि त्यांचे सहकारी मयूरजी पाटील, रितेशजी रिकामे आणि फैजानजी या ठिकाणी या मैदानामध्ये उपस्थित झालेत, या मंचावरती उपस्थित झालेत. मी सर्व मान्यवरांचं, अमोल सरांचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं दमदार आमदार प्रीमियर लीग अर्थात या भव्य दिव्य आयोजनामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ओवर टू कॉम्बॉक्स. थैंक यू. और इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए. पहली गेंद जरूर यहाँ पर दुविधा में डाल दी थी, पर दूसरी गेंद के ऊपर मिड विकेट बाउंड्री लाइन के पार महेंद्र मात्रे स्टैंड के ऊपर से गेंद को ढकेल दिया है. बैटर ऋषिकेश वालेकर के बल्ले से आता हुआ ये शानदार षटकार. विकास सर, मैंने पहले ही कहा था कि ऋषिकेश वालेकर ऐसे खिलाड़ी है जो खाइन तर तुपाशी नहीं तर उपाशी. इसके पहले की गेंद के ऊपर जरूर दबाव में डाल दिया था गेंदबाज ने, पर वैभव आंबुकर ने, पर इसकी चौथी गेंद के ऊपर आसमान दिखलाया और गेंद को ढकेल दिया मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, षटकार. परंतु त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं काय, सल्ला मसलत केली. अगोदरच्या चेंडूवर डॉट डिलिव्हरी गेल्यानंतर नागेशने त्याच्याशी थोडंसं संपर्क केला, त्याला मोलाचा सल्ला काहीतरी दिला, त्यांच्या दोघांच्यात हितगुज झालं आणि त्याचा परिणाम आपण बघितला की त्याचं प्रेशर जो होतं अगोदरच्या चेंडूवर डॉट गेल्याचं, ते प्रेशर थोडंसं दूर झालं. चेंडू स्लॉटमध्ये आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी संजय बने आणि महेंद्र मात्रे स्टँड जो आहे त्याला गवसणी घातली होती. आपण बघतोय समोर पंढरीनाथ ढेपे, द लेजेंडर क्रिकेटर ऑफ थळ अलिबाग या विभागांमधील एक जबरदस्त खेळाडू होता, ज्याच्या नावाचा दबदबा, ज्याच्या डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेले षटकार अजूनही सर्वांच्या आठवणीत असतील. सर्वप्रथम ऑफसाईडला षटकार मारणारा तो एकमेव खेळाडू होता. पुढच्या चेंडूवर चांगलं कमबॅक करतोय, चेंडूला बॅटची कडा घेतोय, स्लीपचा क्षेत्ररक्षक कोणतेही चूक करत नाही, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा. दुसरा फलंदाज बाद झाला. वैभव आंबेकरने एक चौकार, आणखी एक षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. आणखी एक फलंदाजाला त्याने माघारी परतावलेला आहे. नवीन फलंदाज येतोय मेडेखर गावाला, जो बिलॉंग करतो तो हितेश पाटील. 2018 साली आपण बघितलं, 2018 साली तर नवगावच्या
महाशिवरात्री चषकामध्ये थळेश्वर थळ संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अतिशय चमकदार कामगिरी करत त्याने त्या वर्षी थळेश्वर थळ संघाला अंतिम विजेतेपद सुद्धा प्राप्त करून देण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा तो त्यावेळेला ठरलेला होता. तोच हितेश पाटील यावेळेला आपण बघतोय पोयनाड विभागामधील एक उत्कृष्ट बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. मेडेकर गाव त्याचा आहे, परंतु पोयनाड विभागातून खेळण्याचा तो काम करत असतो. यस एब्सोल्युटली, मेडेखार गांव से बिलोंग करने वाले हितेश पाटिल अभी पांडवा देवी प्रीमियर लीग में उन्होंने काफी प्रभावित परफॉर्मेंस दिखलाया था. वही बैटर लेफ्ट हैंड बैटर हितेश पाटिल और गेंदबाजी करेंगे श्रावणी चौल स्पोर्ट्स से गेंदबाजी करने वाले खिलाड़ी वैभव अंबुकर. और इस बार देखिए पहली गेंद के ऊपर तड़ाका, इलाका किसका भी हो धमाका सिर्फ हमारा ही होगा, ये कहते हुए बैटर हितेश पाटिल ऑन द फायर. कम ऑन डीजे मास्टर. इट्स अ चॅलेंज 50-50 ओव्हर हे आपण बघतोय. अतिशय महत्त्वपूर्ण सामन्याचं जीत हार डिसाईड करणारं षटक म्हणतात याला. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलात तर नक्कीच तुमच्या संघाचा विजय होईल, अन्यथा गोलंदाजी करणारा संघ कधी हवी होईल तुमच्यावर समजणार नाही. कारण 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि तब्बल भरपूर धावांची आवश्यकता आहे. 53 धावांची आवश्यकता है अद्यापर्यंत. और सर हम देख रहे हैं tenniscricket.in की पूरी टीम आज ये पूरे क्षण चित्र यहाँ पर रिकॉर्ड कर रहे हैं. मैं सीईओ सम्मान्य नंदन जी घरत सर का आभार व्यक्त करूंगा. अच्छा tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट सभी दर्शकों को यहाँ पर दिखाया जा रहा है. मैं सभी दर्शकों का तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. गेंदबाजी के लिए फिर से एक बार नीचे दूसरा टीम की ओर से तीसरा 50-50 यानी चैलेंजिंग ओवर. निखिल पाटिल सिंसिबल शॉट कवर पॉइंट में फील्डर है, गैप ढूंढने का प्रयास कर रहे थे बैटर. यहां पर बल्लेबाज है नागेश लक्ष्मण सिद्ध. ये तूफान आने की पहली शांतता है क्या सर? क्योंकि ये तूफानी खिलाड़ी है पर आज जरूर उनका बल्ला शांत दिखता है. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अगोदरच प्री डिटरमाइंड खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर फक्त बॅट टाकली होती. त्याला माहिती आहे की जो पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे त्याला कट करेल चेंडू आणि निघून जाईल. स्क्रीन पे देखिए कमेंटेटर्स पूरा कक्ष यहाँ पर हमारे tenniscricket.in की टीम दिखाते हुए उनका भी मैं तहे दिल से आभार. पर इस बार देखिए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज निखिल पाटिल. नागेशच्या भात्यामध्ये खरपूर मोठे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत. कोणत्या ठिकाणी खेळायचं, रिव्हर्स स्वीपचे फटके आहेत, पॅडल स्वीप आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने दिल स्कूप सुद्धा त्याच्याकडे आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादव मारतो सुफला शॉट सुद्धा त्याच्याकडे आहे. परंतु आज त्याचा कशा पद्धतीने वापर केला जाईल आणि त्या वापराची गरज अजित म्हात्रे यांच्या लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाला सुद्धा आहे. 17 गेंदे 52 रनों की आवश्यकता है. पर जब तक मैदान पर नागेश लक्ष्मण सिद्ध है ना तब तक ये सिद्ध हो सकता है क्योंकि उनके पास वो वर्चलिटी है, वो ताकत है, वो पोटेंशियल है, वो ऐसे खिलाड़ी है जो कभी भी मैच को पड़ाव जीता सकते. पर इस बार दूध आई तलवार. आज जरूर संघर्ष करते हुए दिखाई दे रहे, स्ट्रगल कर रहे बैटर नागेश सिद्ध. आणि 2 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेले आहेत आणि 1 धाव. अशा पद्धतीने उलटी गिनती या षटकामध्ये आपल्याला नेहमी करावी लागत असते आणि करतोय सुद्धा आपण, कारण हे षटकच तेवढं इम्पॉर्टंट असते. थोडंसं दडपण देणारा हे षटक आहे फलंदाजांवर सुद्धा आणि गोलंदाजावर सुद्धा. इसीलिए तो कहते हैं ना निखिल पाटिल गेंदबाजी करेंगे नागेश सिद्ध के लिए. इस बार पैडल स्वीप किया, गेंद को ढकेल दिया, बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर है पर गेंद बाउंड्री लाइन के पार होगी. इस बार काफी देर के बाद नतीजा आता हुआ. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रांडेड 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस चौकार. साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला, साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडी. थैंक यू डीजे मास्टर. इसीलिए तो विकास सर कहते हैं ना अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती झारखंड संघाने, करण 11 झारखंड संघाने
फलंदाजी करत अतिशय तशाच पद्धतीने त्याच रन रेटने यावेळेला आपण बघतोय लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारे हा संघ सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमण करतोय. महत्वपूर्ण आहे हे तिसरं षटक. इस बार देखिए मिड ऑफ की दिशा में खेल दिया, स्वीपर कवर, क्षेत्र खाली, बैक टू बैक 2 गेंदों पर सीध लाके नागेश लक्ष्मण सीध का बल्ला हल्ला बोल करता हुआ गेंद गई बाउंड्री लाइन के पार. फिर से एक बार लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. तो इस बार देखिए बैक टू बैक 2 गेंदों पर 2 चौके और सर 9 रन स्कोर कार्ड पर अभी भी उन्होंने प्राप्त किए हैं. याच वेळेला आपण बघितलंय यावेळेला मात्र प्री डिटरमाइंड खेळलेला नाहीये. चेंडूचा टप्पा बघितला ऑफस्टमच्या बाहेर आहे आणि त्याच पद्धतीने एक जोरकस ड्राईव्ह लगावला त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. डीप वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अफलातून गोळीच्या वेगाने तुफानी चौकार येताना सुद्धा बघितला नागेशच्या बॅटमधून. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ या षटकातला आणि कमीत कमी 1 धाव आणि तीच त्या सेन्सेबल पद्धतीने चेंडू ढकललाय खाली. मिडॉनच्या क्षेत्रातून चेंडू जातोय तो वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते, हिट केली जाते परंतु कोणती हाराकिरी करत नाहीये दोन्ही फलंदाज. सेन्सेबल क्रिकेट नागेशच्या माध्यमातून व्यक्तोय कारण 5 धावांचा बोनस या चेंडूवर त्याला मिळालेला आहे. याची खुशी त्याला आणि त्यांच्या संघ मालकाला सुद्धा झालेली आहे. यस इसीलिए तो विकास सर अक्सर कहते हैं ना कद बड़ा ना पद बड़ा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. 7 चेंडू टाकायचे आहेत. उर्वरित 4.5 मिनिटं बाकी आहेत. गोलंदाजी करणारा संघ याची नोंद घ्या. 4.5 मिनिटं और स्क्रीन पर देखिए अंकुश पाटिल मुख्य आयोजक के रूप में हमें दिखाई देते हुए सिंह इस किंग की तरह बैठे हुए उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. इस बार गेंद हवा में मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे खुद गेंदबाज, शानदार कैच, विकेट का पतन. हितेश पाटिल बैक टू द पवेलियन. ही जोडी आपण बघतोय मैदानामधून चाललेली आहे. अंकुश पाटील आणि संजय पत्रे या जोडीने खरोखर त्यांच्या साथीदारांसकट अतिशय खूप कठोर मेहनत घेतलेली आहे. हे मैदान सजवण्यापासून संपूर्ण स्पर्धा आयोजनापासून अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडून बघायला मिळालेली आहे आणि त्याचा प्रत्यय आपण बघतोय एक उत्कृष्ट आयोजन या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं. तर आपल्या समवेत सन्माननीय नंदुशेठ पाटील, अजित म्हात्रे लक्ष्मी रिसॉर्टचे मालक अजित म्हात्रे यांचे परम मित्र आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेत. नंदुशेठ काय सांगाल या सामन्यामध्ये? अजित म्हात्रे यांचा संघ या धावा 12 चेंडूमध्ये अचीव्ह करेल का? दोन्ही टीम आपल्या आमदारांचे समर्थकांचे आहेत. जे जिंकतील ते आपलेच आहेत आणि असं काय समजू नका की 2 टीम वेगळे आहेत कुठल्याही. दोन्ही टीम आपल्याच आहेत. अजित पण मित्र आहे आणि माझा तो पण मित्र आहे, त्याच्यामुळे कुठलीही भाष्य करणं चुकीचं आहे. येणारा संघ बरोबर आमचे मित्र आहेत दोन्ही पण. येणारा संघ आपलाच असेल. दोन्ही शेटचे समर्थक आहेत. सर असं म्हटलं जात होतं की जरी थार कोणाला मिळू दे, त्या थारमध्ये तुम्ही फ्रंट सीटवर थार कोणालाही मिळू दे, थारच्या फ्रंट सीटवर तुम्ही दोघंच बसणार कारण दोघांनी कॉमन गाडीचं अगोदर डील केलेलं आहे. असं नाही रे, मला पण एक टीम जिंकायची आहे त्याच्यामुळे मी पण टेन्शनमध्ये आहे म्हणून लवकर आलो. मस्ट विन मॅच देखील आपण पाहिलं श्रीहरी विठ्ठल वायशीला देखील आहे. हे होते आपले नंदुशेठ पाटील. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बचे हुए 12 गेंदे 38 रनों की आवश्यकता है. एक रोमांचक मुकाबला, कांटे की टक्कर. यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर अब जरूर दबाव है. लक्ष्मी रिसॉर्ट लोनारे टीम 12 गेंदों में 38 रन प्राप्त करने हैं. 41 धावा झाल्या होत्या आणि 5 धावांचा अतिरिक्त बोनस मिळाला आहे. त्याच्यामुळे स्कोर बुकवर आपण बघतोय 46 धावा लागलेल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नागेशला आता मात्र आपलं शस्त्र अस्त्र काढावे लागेल. तसं का टार्गेट आता त्यांच्या आवाक्यामध्ये आलेलं आहे. 12 चेंडू आणि तब्बल 38 धावा. बचे हुए 12 गेंदे 38 रनों की आवश्यकता है. रनवे में थोड़ी सी खराबी, गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए टीम करण 11 झारखंड टीम की जानिब से निजी पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाज साहिल मात्रे. साहिल यानी समंदर. साहिल को आज समंदर की तरह लहरना होगा क्योंकि उनके सामने है एक विस्फोटक बल्लेबाज, एक खूंखार खिलाड़ी, नाम है नागेश लक्ष्मण सिद्ध. और फुल टॉस गेंद, फुल टोल वसूल. इस बार देखिए फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज हो गए हाई क्रॉस और इस मैदान पे कहते हुए आई एम द बॉस. गेंद गई बाउंड्री लाइन के पार. शानदार चौकार. डीजे मास्टर आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. अरे
थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद पर चौवा लगाकर नागेश लक्ष्मण सिंह यहाँ पर इरादे स्पष्ट करते। मैंने पहले ही कहा था आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। पर गेंदबाज भी उतने चालाक है, साहिल मात्रे जड़ में डालने की कोशिश की थी। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता। 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे। एक धाव होऊ शकली असती, परंतु नागेशने स्वतःच्या हातामध्ये सर्व शस्त्रे घेतलेली आहेत। बघूया कशा पद्धतीने स्वतःवर त्याची जी माहिती आहे, त्याला विश्वास आहे स्वतःवर। पुढचा चेंडू साहिल मात्रे फ्रॉम आगर सुरे, दडपण दबाव गोलंदाजावर येतोय। पंचांचा इशारा येतोय बीमरचा, आम तो आम आणखी गुटलियों के बिदाम। चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप। हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, हा वाघ गरजता। थैंक यू डीजे मास्टर। बीमर पडला, अतिरिक्त बोनस सुद्धा मिळाला। 4 प्लस नो बॉल, 5 धावांचा अतिरिक्त बोनस। धावसंख्येत लगेच बदल घडतोय। धावसंख्या होती ती 55 धावा। टार्गेट काय असेल तर 5 ने कमी होऊन 29 धावा। नॉन स्ट्राईक एंडवर कोण खेळाडू आहे तर ॲडव्होकेट मनीष पाटील, चिंचवली विभागाचा प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची। आणि ते नागेश शीदला सुद्धा माहित आहे की समोरचा फलंदाज सुद्धा चांगला आहे। तरी सुद्धा बघूया 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता। इस बार अच्छी गेंद फुलर लेन की गेंद मिड ऑफ की दिशा में खेल दिया है। इसकी पहली की गेंद के ऊपर सर मैं कहूंगा ना मौसम मस्ताना, गरज नसताना टाकलेला तो चेंडू, क्योंकि यहाँ पर एक अच्छी मैच हो रही है और उसमें की भी गलती गेंदबाज साहिल मात्रे के द्वारा। एक धाव मात्र या चेंडूवर मिळते। धाव संख्येत 1 ची भर होते। नागेश यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट करतोय, एक धाव घेतोय। आपला सहकारी त्याला माहिती आहे मनीष समोर फलंदाजीसाठी आलेला आहे। मनीष कशा पद्धतीने फलंदाजी करेल। फुल टॉच चेंडू होता, लोअर फुल टॉच, पुन्हा एकदा सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये। अनुज राऊत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, कोणतीही करत नाहीये चूक आणि संपवतोय फलंदाजाचा खेळ। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। पानी घेऊन जा मैदानामध्ये, पानी प्रोवाइड करा। जल ही तो जीवन है और वो जल यहाँ पर प्रोवाइड करना है मैदान में, क्योंकि जहां पर बल्लेबाज जय शेरोबा चिंचवली के खिलाड़ी है एडवोकेट मनीष पाटिल। मैंने अक्सर उन्हें देखा है। बॉक्स धन्यवाद। तर आपल्या समवेत मित्रांनो नेहमी आपण बघतोय पडद्यासमोरचे कलाकार, मात्र या टुर्नामेंटसाठी खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत आमचे रुपेशजी पाटील घेतली। रुपेश पाटील आपल्या समवेत जोडलेत। रुपेश, या सामन्याकडे आपण कशा पद्धतीने बघताय, कोण जिंकेल ही मॅच? दोन्ही संघ आपलेच आहेत। एक अजितदादांचा आहे, एक तर अक्षय कदमचा आहे। दोन्ही संघ जिंकतील ते आपलेच जिंकतील। कोणताही संघ जिंकेल तो त्याच्यामुळे जिंकेल तो आपला। तर नक्कीच दोन्ही संघ जिंकेल तो आपला संघ, अशा पद्धतीची भूमिका राजकारणात। शेवटी आपण कोणाकडे जायचं, जो सीट जिंकेल ती आपली, त्याच्या मागे आपण उभं राहायचं, अशा पद्धती रुपेश पाटीलची भूमिका आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। मैदान में पानी प्रोवाइड करें प्लीज। तो तब तक ड्रिंक्स ब्रेक है सर। अपन थोड़ा सा मैं कहना चाहूंगा, पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है। थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। और जरूर अगर किस्मत का ताला खोलना है तो यहाँ पर संघर्ष करना होगा। 56 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर जरूर यहाँ पर गेंदें हो चुकी है 4। साहिल मात्रे की पहली गेंद के ऊपर चौवा और उसके बाद तीसरी गेंद के ऊपर की हुई गलती, जिसमें 9+4 और इस बार आखिरी 2 गेंदें उनके आना बाकी है। स्कोर कार्ड पर अब तक 56, 4 विकेटों के नुकसान पर।
साहिल मात्रेबद्दल सांगायचं तर हा BCCI आगरसुरेचा हा खेळाडू नवोदित खेळाडू आहे. म्हणजे नवोदित संघ आता त्यांनी तयार केलेला आहे. यंदाच्या मोसमामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत त्यांनी त्यांच्या गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला अंतिम 2-3 मध्ये किंवा फायनलपर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्याचदा केलेलं आहे. आणि आज त्याची या मोठ्या स्पर्धेमध्ये वर्णी लागलेली आहे. समस्त आगरसुरे गावाला त्याच्यावर अभिमान असणार आहे, कारण तो एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारा बहुतेक आगरसुरेमधील पहिला खेळाडू ठरणार असेल. यस, छोटे कद के खिलाड़ी है साहिल मात्रे गेंदबाजी करेंगे. बचे हुए 8 गेंदे, 28 रनों की आवश्यकता है. स्ट्राइक पर बल्लेबाज है अजिंक्य मात्रे. जब भी संकट में टीम होती है ना तो ये संकट मोचन खिलाड़ी होते हैं. और इस बार देखिए आडे बल्ले से खेलने का प्रयास, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली. बल्लेबाज बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट का पतन, डीजे को मौका. अजिंक्य म्हात्रे पहिला चेंडू होता, कशा प्रकारे पण नेहमीच्या आविर्भावामध्ये त्याने आता त्याची फलंदाजी बरेच गोलंदाजांना माहीत झालेली आहे. ऑफ स्टंपवर जायचं, मारण्याचा प्रयत्न करायचा आणि वारंवार त्याच चुका. त्यांच्या आता बॅटिंग कोचला त्यांच्यासोबत थोडीशी हिदगज करून त्याला काहीसे सल्ले द्यावे लागतील अजिंक्य म्हात्रेला, आणि त्या सल्ल्याची खूप गरज आहे, कारण महत्त्वपूर्ण सामना होता. त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. समोर फलंदाज नागेश शीद अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. एक धाव काढावी, कमीत कमी त्याला स्ट्राईक द्यावी, हे न करता त्याने एक स्वतःची विकेट गमावून स्वतःच्या संघाला संकटामध्ये पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच दरम्यान आपण बघतोय रोशन पाटील, लोणारे गावचा हा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातोय, 44 नंबरची जर्सी परिधान करून आज मैदानात उतरतोय. अजित म्हात्रेंच्या त्याच्यावर खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि बघूया तो या मॅच मध्ये कितपत अपेक्षांवर खरा उतरतोय. 7 चेंडू आणि 28 धावांची विकास सर, अपने अलीबाग तहसील के सुप्रसिद्ध गायक सन्मान्य रोहित जी पाटिल सर ने उनका नाम लिया था और कहा था जब तक रोशन पाटिल मैदान पर है तब तक ये मैच ऑन है. अभी दोनों भी खतरनाक विध्वंसक बल्लेबाज है. एक थल गांव से बिलोंग करने वाले तो एक अलीबाग तहसील लोनारे गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी रोशन पाटिल, एक ही पंचायत के ये दोनों खिलाड़ी. और इस बार देखिए पहली गेंद के ऊपर बड़ा प्रहार किया है, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार. पंडरीनाथ ढेपे स्टैंड को मान वंदना करते हुए रोशन पाटिल का तड़ाका, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पास. षटकार. थैंक यू डीजे मास्टर. ज्या पद्धतीने सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील याने त्याचे कौतुक केलं होतं आणि ते कौतुक उगाचच केलेलं नाही आहे, हे या पहिल्या चेंडूवर रोशन पाटीलने सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे. अप्रतिम षटकाराची नोंद त्याच्याकडून पहिल्याच आल्या. टेनिस क्रिकेटमध्ये काय होते, फलंदाज अगोदरच त्या सेट होतात आणि मैदानामध्ये येतात. पहिल्या चेंडूवर मोठे फटके आणि त्याची या वेळेला गरज सुद्धा होती. थोडंसं जे आव्हानामध्ये वाटत होतं की सामना जरा झालखंड बाजू संघाच्या बाजूने झुकतोय की काय, साहिलची गोलंदाजी बहरत येत होती पहिल्या 2 चेंडूंवर 9 धावा गेल्यानंतर. ती मात्र या षटकारानंतर थोडंसं जे आव्हान होतं ते बरोबर लेवलमध्ये आलेलं आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 22 धावांची आवश्यकता आहे. और स्क्रीन पर देखिए सुनील जी कदम सर थोड़े से चिंतित है क्योंकि 6 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता है. और इस बार दोनों भी बल्लेबाज ऑन है क्योंकि इस बल्लेबाजों में वो क्षमता है, वो ताकत है, पर गेंदबाज कौन है जिनके ऊपर पूरी जिम्मेदारी है झारखंड 11 करण 11 झारखंड टीम की. जयेश लटच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फलंदाजीतला अपयश आता गोलंदाजीत भरून काढण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. समोर फलंदाज कोण आहे, जे नेहमी गाव लेवलला खेळत असतो आपण एकमेकांसोबत, एका संघामधून खेळणारे हे दोन्ही जयेश लट आणि नागेशीद, ही जोडी मैदानात आपण बघतो एकमेकांच्या विरुद्ध खेळताना. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, निसटतोय, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. परिणाम काय, थोडासा दबाव वाढतोय, निर्धाव चेंडूची सांगता. यस विकास सर, देखिए ना वेरिएशन किया, स्लो वन डिलीवरी बल्लेबाज का इस्तेमाल किया क्योंकि उन्हें पता है गति में अगर हम गेंद डालते हैं तो बल्लेबाज उसके ऊपर प्रतिकार करते हैं, पर उसके निगेटिव गेंदबाजी की शानदार एनालिसिस गेंदबाज जयेश लट फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर. इस बार मिड ऑन में खेल दिया है, मिड विकेट की दिशा में फील्डर है, 1 रन लेने का मौका. और इस बार रोशन पाटिल जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का तागा, उस बल्लेबाज को दिया है मौका. अभी यहां पर खर्चा करना होगा जब होगी उनकी चर्चा. 4 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है.
4 गेंदे 21 रनों की जरूरत. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. क्या कहना चाहोगे विकास सर? जयेश लटच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याला माहिती आहे रोशन कशा धाटणीचा खेळाडू आहे ते, परंतु त्याच्या जोडीला गोलंदाजाला माहिती आहे की वारा सुद्धा आपल्या बाजूने आहे, पण रोशन त्याच धर्तीचा खेळाडू. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव मात्र मिळणार आहे. बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा सुद्धा येतो आमच्यापर्यंत. थोडासा या ठिकाणी चेंडू दुखापत होते थोडीशी. जरा पाणी देखिए घेऊन जायचं. फर्स्ट एड लेकर जाइए मैदान पर. थोड़ी सी इंजरी शायद से खिलाड़ी को हो चुकी है. मैं पानी कहूंगा घेऊन जा. कोर कमेटी इनसे गुजारिश है कि प्लीज मैदान पर पानी लेकर जाइए, प्रोवाइड करें, क्योंकि रनिंग बिटवीन में उन्हें थोड़ी सी दिक्कत हुई है, पर अच्छी कोशिश की, प्रयास किया, पर थोड़ी अभी सम्मानीय सुनील जी कदम सर के इनके चेहरे पर खुशी का माहौल होता हुआ जरूर वहां पर होना भी चाहिए, क्योंकि एक शानदार आयोजन, शानदार प्रतियोगिता. और मैं विकास सर, सुनील जी कदम सर की सराहना करूंगा, क्योंकि अलीबाग तहसील में जहां पर भी टूर्नामेंट होते हैं ऑफिशियल प्लेयर वहां पर प्रोवाइड करते हैं. हमारे सम्मानीय अप्पा गोंदली, इनकी वो खाना की टूर्नामेंट और उस प्रतियोगिता में करण 11 झारखंड टीम ने वो पूरे स्टार प्लेयर मंगाए थे, पर क्वालिफाई में सुनील जी कदम टीम की वहां पर पराभूत हुई, पर उन्होंने वो संघर्ष अभी भी जारी रखा है. और फिर से एक बार करण 11 झारखंड टीम आज इस मैदान पर गेंदबाजी करते हुए दिखाई दे रही है. त्यांचंच वैशिष्ट्य सांगायचं झालं तर करण इव्हेंट संघाचा ज्या वेळेला संघ मैदानात असतो त्यावेळेला इन टीम मध्ये ते सुद्धा खेळत असतात, फलंदाजी करायला सुद्धा येत असतात. अशा हे हरवणारी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. स्वतः संघाचे मालक सुद्धा आहेत आणि स्वतः चांगले खेळाडू सुद्धा आहेत. और साथ में भाभी जी भी आए. मतलब हर बोलते ना किरदार आदमी के पीछे किसी स्त्री का हाथ होता है, और वहां पर सौभाग्यवती भाभी कदम साहब भी यहाँ पर है. उनका भी स्वागत. भाभी आपका नाम नहीं पता है, पर जरूर मैंने आपको कदम के नाम से नवाजा है. तो फिर से एक बार सुनील जी कदम, इनकी सौभाग्यवती यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी तहे दिल से स्वागत है. तो जीतने के लिए 3 गेंदे, 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये फलंदाजाला या ठिकाणी रिटायर्ड हर्ट व्हावं लागते. रोशन पाटील रिटायर ठोडून मैदानाच्या बाहेर येत आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 20 धावांची अद्यापही आवश्यकता आहे. बघूया हे 20 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. और साखरकर मैदान पर है हमारे गुरुवर्य सम्मान्य विकाजी साखरकर, इनके भतीजे केदार साखरकर, इनके चिरंजीव. ओहो, साई साखरकर आए और इस बार नागेश लक्ष्मण सिंह दे रहा है, पर दुरुस्त है. गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. अपुन का फटका, 440 का झटका. इस बार विकेट कीपर थोड़ा सा कान मंत्र देते हुए छक्के के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर. अब तक 70 रन स्कोर कार्ड पर दिखाई देते हुए. 2 गेंदे जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता है. क्रिकेट में चुकीला माफी नहीं. आव्हान अवघड आहे. चेंडूचा हा टप्पा बघितला, थोडासा आखूट टप्पा टाकला होता, थोडासा सुस्कारा सोडला होता, परंतु या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळी वेळेला चांगला फटका बघायला मिळते. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. झणझणीत आणि सनसणीत असा षटकार. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 76. लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए बैटर फिर से एक बार नागेश लक्ष्मण सिंह दे रहा है. मैंने पहले ही कहा था, ये खिलाड़ी को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अगर मिलती है ना, तो ये रफ्तार के सौदागर है, और उसी रन को प्राप्त करते हुए एक गेंद. ओहो, और इस बार देखिए विकेट का पतन. जयेश लट ने यहां पर विकेट प्राप्त की. करण 11 झारखंड टीम इस प्रतियोगिता में विजयी होते हुए. हार्ड लक टीम लक्ष्मी रिसोर्ट लोनारे, पर शानदार बल्लेबाजी नागेश लक्ष्मण सिंह इस मैच में जिस तरह से बल्लेबाजी की, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट दिखलाते हुए. कांग्रेचुलेशन करण 11 झारखंड टीम, हार्ड लक लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम. और याच वेळेला आणखी एक पारितोषिक मुन्ना बुखारी आपल्यासाठी आलेला आहे. भाईजान सुनील कदम यांची जे आता तारीफ के पूल तुम्ही बांधलेले आहेत त्याच्यावर खुश होऊन त्यांनी आपल्यासाठी आणखी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पाठवलेलं आहे. धन्यवाद सुनील साहेब. या मॅच मध्ये अतिशय कामगिरी निखिल पाटीलने केली होती. अप्रतिम 29 धावांचं
जी फलंदाजी करताना 29 धावा जमवल्या, गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त सुद्धा केली होती आणि त्याच्याच जोडीने आपण बघितलं होतं सचिन म्हात्रेनी आतिषबाजी करत 12 चेंडू तब्बल 5 षटकारांच्या साह्याने ही आपली जी मोठी धावसंख्या आहे ती त्याने जमवली होती. 34 धावांची खेळी त्याने साकारली होती आणि याच्या जोरावरच या मॅचचा सामनावीर ठरतोय सचिन म्हात्रे. 34 धावांची आतिषबाजी खेळणारा झिराट संघाचा सचिन म्हात्रे यायचा आपण आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. ओव्हर टू प्रचिन सुतार सर. थँक्यू विकास दादा. तर मॅन ऑफ द मॅच मुख्य व्यासपीठाकडे आपण विनंती करतोय. अप्पा गोंधळी आपल्या माध्यमातून या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. सचिन म्हात्रे यायचं आहे लगेच. सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम झिराट. तर सचिन म्हात्रे आपण बघतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अतिशय दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली सचिन म्हात्रेच्या माध्यमातून.